हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि जसं की या सध्या साड्या ज्या आहेत खूप ट्रेंडमध्ये आहेत, नारायणपेठ साड्या. आणि या साडीवरचा जो ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे शिवायला आलेला आहे एका क्लायंटचा. आणि त्यांनी मला जे आहे बोट नेकची एकदम सिंपल आणि सोबर जी डिझाईन आहे बनवायला सांगितली होती. सो मी ती डिझाईन जी आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं पहिल्यांदा आपण बघू शकता पॅटर्न जो आहे आपल्याला बॅक नेकच्या हिशोबाने आपल्याला बोटनेकच्या हिशोबाने आपल्याला पहिल्यांदा अस्तरवरती आणि मेन कपड्यावरती आपल्याला तो कट करायचा आहे. आता सगळ्यात आधी आपण पेपर जो आहे तर तो बोटनेक जर पॅटर्न तुम्ही बनवत असाल, शिवत असाल आणि माझ्याकडे जर पॅटर्न तुम्ही घेतले असतील बोटनेकचे, तर ते कशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती ठेवायचे आहेत बघा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की बोटनेक ब्लाऊज शिवल्यानंतर पाठीमागच्या साईडला खूप ब्लाऊज जो आहे ताणल्यासारखा होतो किंवा हात जे आहेत आपल्याला पुढे मागे करायला प्रॉब्लेम होतो, एकदम टाईट बसतो पाठीमागे. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे बघा, बोटनेक पॅटर्न जो आहे सेंटरला आपल्याला 1.5 इंच तरी तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जेणेकरून बॅक साईडला जो गळा आहे तर तो लूज राहील आणि व्यवस्थित असा तो आपल्याला व्यवस्थित फिटिंगला बसेल, जेणेकरून जास्त टाईट होणार नाही पाठीमध्ये. कारण बऱ्याच वेळेला काही जणांचं जे फॅट आहे पाठीमध्ये जास्त असतं, त्यामुळे पाठीमागच्या साईडला जो आहे ब्लाऊज एकदम टाईट बसतो आणि हात जे आहेत आपल्याला पुढे मागे करायला प्रॉब्लेम होतो. सो इथे तुम्ही बघू शकता 1.5 इंच जे आहे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे अस्तरवरती. त्यानंतर आहे तसं हे मार्किंग करून आपल्याला घ्यायचं आहे. जसं की 34 साईजचा हा नेक आहे. 34 साईजच्या हिशोबाने मी हा बॅक पार्ट जो आहे कट केलेला आहे. गळ्याची रुंदी आहे आपली अस्तरवरती 4.5 होते, आपण पेपरवरती 3.5 इंच कट केलेले आहे. त्यानंतर 3 इंचावरती पहिल्यांदा आपण राऊंड शेप जो आहे तर तो द्यायचा आहे. त्यानंतर जितका आपला गळ्याची लेंथ आहे, म्हणजे बॅक साईडच्या गळ्याची लेंथ आहे तितकी आपल्याला घ्यायची आहे. तर मी घेतलेला आहे 9.5 इंच. नेकची जी लेंथ आहे तर ती 9.5 इंच घेतली. त्यानंतर आपल्याला ड्रॉप शेप जो आहे तर तो अस्तरवरती द्यायचा आहे. आता हा जो ड्रॉप शेप आहे तर तो आपल्याला किती रुंद घालायला आवडतो त्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता. आता या क्लायंटला जे आहे जास्त गळा डीप किंवा जास्त गळा पसरट आवडत नसल्यामुळे मी मीडियम साईजमध्ये ड्रॉप शेप जो आहे मी काढलेला आहे अस्तरवरती. आता हे अस्तर कटिंग जे आहे आपण करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तर मेन कपड्यावरती जी कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं एक्स्ट्रा कापड जे आहे कट केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्या मेन पिसावरती अस्तरची जी बाजू आहे तर ते ठेवून घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण टिप जी आहे आपल्याला मारून घ्यायची आहे अर्धा इंचच्या स्पेसवरती. जसं शेप कट केलेला आहे त्या शेपनुसारच आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग सहित टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून शेप एकदम प्रॉपर येईल. त्यानंतर छोटे छोटे आपल्याला इथं कट्स द्यायचे आहेत आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यावरती आपण दापटीप घेणार आहोत. तर याच्यावरती तुम्ही लेसही लावली तरी चालेल. तर मी लेसचा वापर जो आहे यामध्ये केलेला नाही, फक्त एकच लेस जे आहे मी वापरलेली आहे पॅचला. आता हा शेप तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असा आपला झालेला आहे. त्यानंतर चारी बाजूने आपल्याला याला टिप मारून एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला इथं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता नेहमीसारखे आपण टक्स जे आहेत तर ते द्यायचे आहेत बॅक पार्टला. आणि त्यानंतर एक अस्तर मी घेतलेला आहे, तर चौकोनी अस्तर जे आहे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची घडी आपल्याला घ्यायची आणि बॅक पार्ट जो आहे आपल्याला असा फोल्ड करून एक पॅच जो आहे सेंटरचा आपल्याला तो पॅच एक काढून घ्यायचा आहे. तर हा बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला एक पॅच जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. तर पॅच कट करताना दोन्ही साईडला आपल्याला 1 इंच मार्जिन ठेवून मग तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काठ आपले स्लीव्जमधले शिल्लक राहिले होते तर ते काठावरती हा जो पॅच आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर बॉटमला मी हे स्टिच केलं, अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती दापटीप देऊन दोन्ही साईडला आपण याला टिप मारून घेणार आहोत आणि परत एक्स्ट्राचं कापड सगळं कटिंग करून घ्यायचं.
आता हा जो पॅच आहे आपण अशा पद्धतीने लावून दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं. आता माझ्याकडे ग्रीन कलरची लेस होती, सो लेस मी तर लावून घेतलेली आहे. पण तुम्ही याच्या ठिकाणी हँगिंगची सुद्धा ज्या लेस भेटतात तर त्यासुद्धा लेस लावू शकता तुम्ही, कारण हँगिंगची लेससुद्धा खूप छान वाटते याला. आता हे बघा, पॅच जो आहे एकदम व्यवस्थित आपण इथं सेट करून घ्यायचा आहे. बॉटमला ज्यावेळी आपण येतो पॅचला टिप मारायला, तिथं व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरचं जे कापड आहे एक्स्ट्रा आलं होतं ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं. आणि वरच्या साईडला जे आहे गळ्याला आपल्याला पट्टी मारून घ्यायची आहे अस्तरची. तर हे बघा, त्यानंतर कमरपट्टी लावून आपला जो बॅक पार्ट आहे तो पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही गळ्याला जे आहे छोटी लेससुद्धा वापरली तर चालेल. सो फ्रेंड्स, आजची डिझाईन कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि फायनल लुक तुम्ही ब्लाऊजचा बघू शकता, जो खूप छान असा आलेला आहे. सेंटरला मी शो बटन जे आहे तर ते लावलेलं आहे, त्याच्यामुळे जो गेटअप आहे आपल्या ब्लाऊजचा तर तो आणखी छान वाटतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.